Good morning, students. See here the second topic. दुसरं टॉपिक आपण सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. Last time we have discussed the reproduction in lower and higher plants. Now reproduction in lower and higher animals. This is for 6 marks, maximum 8 marks. Now up to the last topic, we have seen the meaning of reproduction. Reproduction ची व्याख्या आपण ऑलरेडी बघितलेलीच आहे, तरी सुद्धा आपण पाहूया. What is meant by reproduction? It is the biological process of formation of new life from pre-existing similar life. पूर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून नवीन सजीव निर्माण होण्याच्या घटनेला रिप्रोडक्शन असं म्हणतात. ओके, सो इट इज नेसेसरी फॉर कंटिन्युएशन ऑफ द स्पीसीज. जाती सातत्य टिकवण्यासाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे. यू नो दॅट देयर इज 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, asexual reproduction and sexual reproduction. So let us see about the asexual reproduction in animals. It is a common method in lower animals. Lower animals मध्ये म्हणजे जे लहान आहेत, सूक्ष्म आहेत, अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, त्यांना लोअर एनिमल्स म्हणतात. यांच्यामध्ये हे सर्वसाधारण आढळतं. सो हियर इट डज नॉट इन्व्हॉल्व मियोसिस and there is no formation of gamete and its fusion. इथं मियोसिस घडत नाही, गॅमेट तयार होत नाही, त्याच्यामुळे त्याचं फ्युजन पण होत नाही. त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. नाउ हियर देयर आर 2 मेथड्स. जेन्युइनली फॉर्मेशन पहिली पद्धत याच्यामध्ये आहे, जेन्युइनली फॉर्मेशन. इट ऑकर्स ओनली इन स्पंजेस. स्पंज म्हणजे काय? दॅट बिलॉंग्स टू द फायलम पोरिफेरा. फायलम पोरिफेरा मध्ये जे प्राणी येतात त्यांना आपण स्पंज असं म्हणतो. ह्या स्पंज मध्ये जेन्युइनली फॉर्मेशन तयार होतं. इट इज अ मास ऑफ सेल्स नोन एज अर्किओसाइट. एक पेशींचा असा समूह तयार होऊन एक बळ तयार होते, त्याला जेन्युइनली असं म्हणतात. इट इज हॅच्ड आउट टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल स्पॉन्जिला. ओके, हे आपण अगदी थोडक्यात बघतोय. सेकंड, बडिंग. इट ऑकर्स इन लोअर ऑर्गॅनिझम लाईक सिलेंपेटा, फॉर एक्झाम्पल हायड्रा. हायड्रा सारख्या लोअर एनिमल मध्ये हे बडिंग घडतं. ए स्मॉल व्हेजिटेटिव्ह बर्ड और आउटग्रोथ इज प्रोड्यूस्ड that grows to produce the new hydra. So asexual reproduction occurs by 2 methods, genuinely formation आणि budding. आता एवढा जो पार्ट आहे इथून असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे प्रकार, यंदाच्या सिलेबस मधून हा पोर्शन कमी केलेला आहे. दिस पार्ट इज डिलीटेड फॉर द पर्टिक्युलर इयर. ओके, लक्षात येते. नाउ सी sexual reproduction in animals. What is meant by sexual reproduction? So it is the production of offsprings by the formation and fusion of gametes. It is also called as amphimixis. Pahuna ekda. It is the production of offsprings by the formation and fusion of gametes. Gametes तयार होतात, ते फ्यूज होतात, त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन एज एम्फिमिक्सिस. एम्फिमिक्सिस त्याला का म्हटलंय? एम्फी मीन्स बोथ, मिक्सिस मीन्स मिक्सिंग. मिक्सिंग ऑफ बोथ द मेल एंड फीमेल गॅमेट. सो इट इज ऑल्सो नोन एज एम्फिमिक्सिस. ठीक आहे, ही व्याख्या लक्षात आली का? नाउ सी हियर, the sexually reproducing animals shows 2 main phases. लैंगिक प्रजनन करणाऱ्या प्राण्यांच्या जीवनामध्ये 2 फेजेस आढळतात. एक जुवेनाइल फेज, सुरुवातीची जुवेनाइल फेज असते. इट रिप्रेझेंट्स फिजिकल ग्रोथ. त्याच्यामध्ये प्राणी आकाराने वाढतो, शरीराने वाढतो, बट कांट रिप्रोड्यूस सेक्शुअली. तो लैंगिक प्रजनन या अवस्थेत करू शकत नाही.
त्याला ज्युवेनाइल फेज म्हटले. अँड आफ्टर दॅट रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज, ठराविक वर्षानंतर त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज येते. हिअर ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन्स टेक्स प्लेस. सेक्स ऑर्गनची वाढ होते आणि ते ऍक्टिव्ह होतात. अँड दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. ओके, so these are the two phases that shows sexually reproducing animals. Now after attaining sexual maturity, animals shows or exhibit various events. एकदा प्राण्यांच्या जीवनामध्ये ही सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर पुन्हा 3 इव्हेंट दिसतात. पहिले इव्हेंट आहे याच्यातलं प्री फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या अगोदरचे इव्हेंट, pre-fertilization event. It shows or it includes gametogenesis and gamete transfer. Pre-fertilization मध्ये काय येतं? गॅमेटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅमेट, गॅमेट तयार होणे, and गॅमेट ट्रान्सफर, मेल गॅमेट कडे ते ट्रान्सफर होणे. सेकंड इव्हेंट फर्टिलायझेशन. यू नो दॅट it is the fusion of male and female gamete. या दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही गॅमेटचं फ्युजन होतं आणि ते झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट. मेल आणि फिमेल गॅमेट युनाइट झाल्यानंतर त्याचं झायगोट मध्ये रूपांतर होतं अँड इट शोज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. त्याचं गर्भामध्ये रूपांतर होतं, दॅट इज एम्ब्रियोजेनेसिस. So these are 3 events shown by the animals after sexual maturity. कळते? सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर त्या 3 इव्हेंट प्राण्यांच्या जीवनामध्ये घडतात. There are so many animals are there. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. Variety of animals are there. They shows 2 different breeding patterns. त्यांचे ब्रीडिंग पॅटर्न, ब्रीडिंग करण्याचे, रिप्रोडक्शनचे पॅटर्न हे वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, सम ऑफ द एनिमल्स लाईक शीप, गोट, डॉंकी एक्सेट्रा, दे आर सीझनल ब्रीडर्स. आता हे जे प्राणी आहेत, शेळी, मेंढी किंवा डॉंकी, गाढव, दे आर सीझनल ब्रीडर्स. त्यांचं ब्रीडिंग ठराविक ऋतूमध्ये होतं. ऑन द कॉन्ट्ररी, याच्या उलट, सम ऑफ द एनिमल्स लाईक ह्युमन्स, मानव, एप, एप म्हणजे काय? एक प्रकारचं माकड, मोठं माकड म्हणूया आपण. त्याच्यामध्ये गोरिला, चिंपांझीज, ओरांगुटान्स, त्याला एप असं म्हणतात. सो दे आर कंटिन्युअस ब्रीडर्स. दे कॅन ब्रीड थ्रूआउट द इयर. त्यांचं वर्षभर ब्रीडिंग होऊ शकतं. ओके, आफ्टर नोइंग दॅट वी आर डिस्कस्ड अबाउट ह्युमन रिप्रोडक्शन. मानवाचं प्रजनन कसं होतं आपल्याला बघायचं याच्यामध्ये. सो ह्युमन्स आर द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल्स. ह्युमन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं. नाउ हियर द गॅमेट्स आर प्रोड्युस्ड बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. बिफोर दॅट, इन ह्युमन रिप्रोडक्शन देर आर सर्टन सिक्वेन्शियल स्टेप्स. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये काही टप्पे असतात. ते टप्पे कोणते बघा? गॅमेटोजेनेसिस, गॅमेट तयार होणे, इनसेमिनेशन, that is entry of sperm into the female reproductive organ, internal fertilization, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणे, झायगोट फॉर्मेशन, त्याचं झायगोट मध्ये रूपांतर होणे, नंतर त्याचं एम्ब्रियो तयार होतो, एम्ब्रियोजेनेसिस, नंतर काय होतं? जेस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी डिटेक्ट होते आणि लास्टली पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ. So these are the sequential steps in the human reproduction. So how the male and female gametes are produced in human beings? So there are certain organs known as primary sex organs. So in case of human, testes and ovary, these are the primary sex organs. Human being मध्ये जे गॅमेट तयार करणारे ऑर्गन्स असतात त्यांना प्रायमरी सेक्स ऑर्गन्स म्हणतात. टेस्टिस प्रोड्युसेस स्पर्म्स
म्हणजे मेल गॅमेट तयार करतात, ओव्हरी प्रोड्युसेस फिमेल गॅमेट दॅट इज एग, अँड द अदर ऑर्गन्स दॅन द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स दॅट आर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. राहिलेल्या अवयवांना सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हणतात. ह्युमन मेल अँड फिमेल they show certain secondary sexual characters. आता secondary sexual characters म्हणजे काय? The characters due to which we can differentiate the male and female. किंवा differentiation of male and female can be done on the basis of certain features. These are known as secondary sexual characters. ज्या वैशिष्ट्यांमुळे आपण मेल आणि फिमेल हे वेगळं आहे असं सांगू शकतो त्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हाऊ वी कॅन से दॅट इट इज अ मेल. मेल म्हणजे पुरुष आपण कोणाला म्हणतो की ज्याच्यामध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. सो मेल शोज सर्टन कॅरेक्टर्स लाईक बियर्ड, मुस्टॅच म्हणजे दाढी मिशा असणं हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. त्यानंतर हेअर्स ऑन द चेस्ट, इट इज वन ऑफ द कॅरेक्टर. मस्क्युलर बॉडी किंवा एनलार्ज्ड लॅरिंग्स यू नो, त्याला ॲडम्स ऍपल म्हणतात. दीज आर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल्स. आणि इन फिमेल्स सम कॅरेक्टर्स आर देअर कॉल्ड एज डेव्हलप्ड ब्रेस्ट, सेकंड ब्रॉडर पेल्विस, हाय पिच्ड व्हॉइस. दीज आर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन फिमेल्स. आता हा जो फरक आहे, पुरुषांच्या मध्ये काही वैशिष्ट्ये ही दिसून येतात, स्त्रियांच्या मध्ये ही कॅरेक्टर्स दिसून येतात. याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतात. फरक सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे त्याच्या आधारावर आपल्याला फरक करता येतो. सो दिस इज अबाउट द पॉइंट. सेक्स ऑर्गन्स कोणते, गॅमेट कसे तयार होतात आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे काय, इथपर्यंतचा भाग आपण बघितला. सो नेक्स्ट टाइम विल स्टडी अबाउट द ह्युमन रिप्रोडक्शन, मानवी प्रजनन, त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके.